केएन न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी केएन न्यूज लिंकला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व शेअर करा। खडकलाटेला नगर पंचायतीचा दर्जा, आमदार प्रकाश हुक्केरींच्या हस्ते ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांना आदेश पत्राचे वितरण। विधान परिषद सदस्य आमदार प्रकाश हुक्केरी व चिक्कोडी सदलगा क्षेत्राचे आमदार गणेश हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नाने खडकलाट तालुका चिक्कोडी येथील ग्रामपंचायतीला शासनाकडून नगर पंचायतीचा दर्जा मिळाला आहे। या आदेश पत्राचे वितरण खडकलाट येथील ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांना रविवारी एकसंबा येथे आमदार प्रकाश हुक्केरी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले। प्रारंभी खडकलाट येथील ब्लॉक काँग्रेस समितीचे अध्यक्ष सतीश पाटील, ग्रामपंचायतीचे अध्यक्ष राकेश चिंचणे, माजी तालुका पंचायतीचे सदस्य नासर तहसीलदार, सर्व माजी ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते आमदार प्रकाश हुक्केरी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती देताना विधान परिषद सदस्य आमदार प्रकाश हुक्केरी म्हणाले की चिक्कोडी सदलगा क्षेत्राचे आमदार गणेश हुक्केरी आणि मी गेल्या 1 वर्षापूर्वी चिक्कोडी सदलगा विधानसभा क्षेत्रातील खडकलाट, अंकली व हिरेकुडी या 3 ग्रामपंचायतींना नगर पंचायतीच्या श्रेणीत समाविष्ट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सरकारकडे सादर केली होती आणि सन्माननीय मुख्यमंत्री आणि नगर प्रशासन मंत्र्यांना याबद्दल नगर पंचायतीचा दर्जा देण्याची विनंती केली होती। त्यानुसार तारीख 27 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत माननीय मुख्यमंत्र्यांनी अंकली ग्रामपंचायतीला नगर पंचायत करण्यास मान्यता दिली आणि गुरुवार तारीख 11 डिसेंबर 2025 रोजी सुवर्ण सौध बेळगाव येथे झालेल्या हिवाळी अधिवेशन दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खडकलाट आणि हिरेकुडी ग्रामपंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा देण्यास सरकारने मान्यता दिली। त्यामुळे आता या नगर पंचायत श्रेणीनुसार खडकलाटेस 15वा वित्त आयोग, नगरोत्थान निधी व SFC निधी अंतर्गत जनतेला जास्त निधी उपलब्ध होऊन गावचा आणखी जास्त विकास व मूलभूत सुधारणा होणार असल्याचे आमदार हुक्केरी यांनी सांगितले। तसेच यावेळी आमदार हुक्केरी यांनी नगर पंचायतीचा दर्जा दिल्याबद्दल राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री DK शिवकुमार, नगराभिवृद्धी मंत्री सुरेश ब्यार्ती, पंचायत राज्यमंत्री प्रियांक खरगे व मंत्रिमंडळाचे आभार मानले। यावेळी खडकलाट येथील ब्लॉक काँग्रेस समितीचे अध्यक्ष सतीश पाटील, खडकलाट ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे यांनी खडकलाट ग्रामपंचायतीस नगर पंचायतीचा दर्जा दिल्याबद्दल आमदार प्रकाश हुक्केरी तसेच आमदार गणेश हुक्केरी यांचे समस्त खडकलाट ग्रामस्थांतर्फे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केले। यावेळी आमदार हुक्केरी यांनी खडकलाटेच्या विकासासाठी नगराभिवृद्धी मंत्री सुरेश ब्यार्ती यांच्याकडे 5 कोटीच्या निधीचा प्रस्ताव पाठविल्याचे सांगून लवकरच संबंधित अधिकाऱ्यांकडून नगर पंचायतीसाठी वार्ड पुनर्रचना करण्यात येईल असे सांगून यापुढेही या भागाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून जनतेने या भागाच्या विकासासाठी आमदार गणेश हुक्केरी यांच्या पाठीशी राहावे असे आवाहन केले। यानंतर खडकलाट येथील ब्लॉक काँग्रेस समितीचे अध्यक्ष सतीश पाटील, येथील ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे, खडकलाट पूर्व भाग ग्रामीण कृषी सहकारी संघाचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील, चिक्कोडी तालुका पंचायतीचे माजी अध्यक्ष विलास माळगे व सर्व माजी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत आमदार हुक्केरींच्या हस्ते शासनाकडून नगर पंचायतीच्या आदेश पत्राचे वितरण करण्यात आले। यावेळी चिक्कोडी तालुका पंच हमी योजना अध्यक्ष रमेश पाटील, राहुल यादव, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील, सुनील पाटील, प्रदीप लाटकर, किरण खोत, अजित माळकरी, गंगाराम पुजारी, मिथुन वराळे, रजनीकांत वराळे, बाबासाहेब शिरगावे, दिलीप शिंत्रे, केदार कुलकर्णी, चंद्रकांत भडगावे, भूविकास बँक संचालक सुभाष कुंभोजे, राजू पाटील, सागर कुट, शरद खोत, अशोक यादव, राजू ढंग, संतोष अंकली, किरण येळुरे, बाबगोंडा पाटील, राजू भारमल, सुनील मगदूम, महांतेश शिरगावे यांच्यासह खडकलाट ग्रामपंचायत क्षेत्रातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। खडकलाटेस नगर पंचायतीचा दर्जा मिळून यापुढे गावच्या विकासास जास्त निधी मिळणार असल्याने ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थातून आमदार हुक्केरींप्रती समाधानाच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। KN न्यूजसाठी एकसंबाहून संजय कांबळे। ಸದಲಗ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ಕೂಡಿ ಪುರಸಭೆ ಐತಿ, ಆಮ್ಯಾಗ ಸದಲಗ ಅದು ಕೂಡ ಪುರಸಭೆ ಐತಿ। ಕಳೆದ ವರ್ಷ
ಯಕ್ಷಂಬ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಯಿಂದ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಸಾತೋರ್ಕರಿ ಈ ವರ್ಷ ಈ ಚಳಿಗಾಲ ಅಧಿವೇಶನದಾಗ ಒಂದು ಕಡಕಲಾಟ, ಎರಡನೇದು ಅಂಕ್ಲಿ, ಮೂರನೇದು ಹಿರೇಕುಡಿ. ಈ ಮೂರು ಪಂಚಾಯತಿಗಳನ್ನ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿ ಅಂತ ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಮೀಟಿಂಗ್ದಲ್ಲಿ ದಿನಾಂಕ 11/12/25 ಜರುಗಿದ ಸಂಪುಟ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಹಿರೇಕುಡಿ ಮತ್ತು ಕಡಕಲಾಟ ಎರಡಾಗಿದ್ದವು. ಅದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು 27/11/25 ನಡೆದ ಸಚಿವ ಸಂಪುಟ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಅಂಕ್ಲಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಯಿಂದ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿ ಆಗಿದೆ. ಚಿಕ್ಕೋಡಿ ಸದಲಗ ಅಭಿವೃದ್ಧಿ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಇಷ್ಟು ಚಿಕ್ಕೋಡಿ ಪುರಸಭೆ, ಸದಲಗ ಪುರಸಭೆ ಮತ್ತು ಇವು 4 ಯಕ್ಷಂಬ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿ, ಅಂಕ್ಲಿ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿ, ಹಿರೇಕುಡಿ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿ ಮತ್ತು ಕಡಕಲಾಟಿ 4 ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಆ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿಗಳಿಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಅನುದಾನ ಸಿಗಬೇಕು ಅನ್ನುವ ಒಂದು ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನಾವು ಅದನ್ನ ಈ ನಿರ್ಣಯವನ್ನು ಕೈಗೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿ ಮಾಡೋದ್ರಿಂದ 15 ಫೈನಾನ್ಸ್ ಸಚಿನ್ ಯಾವ ಬರ್ತಾವ ಎಲ್ಲೋ ಸಚಿನ್ 15 ಫೈನಾನ್ಸ್, SFC, ನಗರೋತ್ಥಾನ ಪಂಜಾಬ್. ಈ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ನಗರೋತ್ಥಾನ, 15 ಫೈನಾನ್ಸ್ ಮತ್ತು SFC ಗ್ರಾಂಟ್, ಈ 3 ಗ್ರಾಂಟ್ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಆ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿಗೆ ಸಿಗೋದ್ರಿಂದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತೈತೆ ಅಂತೇಳಿ ಒಂದು ವಿಚಾರ ಇಟ್ಕೊಂಡ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಲ್ಲಿ, ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಲ್ಲಿ ಮತ್ತು ವಿಶೇಷವಾಗಿ ನಮ್ಮ RDPR ಮಿನಿಸ್ಟರ್, ಗ್ರಾಮೀಣ RDPR ಮಿನಿಸ್ಟರ್ ಅಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಾಗ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಖರ್ಗೆ ಅವರು ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಂಡಾಗ 3 ಪಂಚಾಯತಿಗಳನ್ನ ಸಚಿವ ಸಂಪುಟ ಮುಂದೆ ತಂದ ಅವಕ್ಕೆ ಅನುಮೋದನೆಯನ್ನು ಕೊಡುವಂತ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿದರು. ಆ ಒಂದು ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಮತ್ತು ವಿಶೇಷವಾಗಿ RDPR ಮಿನಿಸ್ಟರ್ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಖರ್ಗೆ ಅವರಿಗೆ ನಾನು ವಿಶೇಷವಾದ ಅಭಿನಂದನೆ ಮತ್ತು ಇನ್ನುಳಿದ ಸಂಪುಟ ಸಚಿವರಿಗೆ ನಾನು ವಿಶೇಷವಾದ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಒಂದು ಪಟ್ಟಣ ತರ ಯಾವ್ದ್ರೆ ಊರು ಮಾಡಿದ್ರ ಕಡಕಲಾಟ ಆಗೈತಿ. ಪಟ್ಟಣದಾಗ ಏನ್ ಕಡಕಲಾಟ ಕಮ್ಮಿ ಐತಿ ಹಿಂಗಿಲ್ಲ, ಖರೆ ಅದು ಕಡಕಲಾಟ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಮೇಲ್ದರ್ಜೆಗೆ ಇರಿಸೋದು ಬಹಳ ಜರೂರಿ ಇತ್ತು. ಯಾಕಂದ್ರೆ ಊರು ಬಹಳ ದೊಡ್ಡದಾಗೈತಿ. ಅದಕ್ಕೆ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಮತ್ತೊಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ಅಂದ್ರ ಸಾವುಕಾರ ಮತ್ತು ಗಣೇಶನ ಮಾಡಿದ ಕೆಲಸದಿಂದ ಮತ್ತತ್ವ ಇದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದೆರಡು ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಸದಲಗ ಮತದಾರ ಸಂಘದಲ್ಲಿ ಅಂಕ್ಲಿ ಗ್ರಾಮ ಆಗಲಿ, ಹಿರೇಕುಡಿ ಆಗಲಿ, ಕಡಕಲಾಟ ಆಗಲಿ, ಇವು ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ಗಳನ್ನು ಒಂದು ಮೇಲ್ದರ್ಜೆಗೆ ಮಂಜೂರಾತಿ ಪತ್ರವನ್ನು ಇವತ್ತು ನಮ್ಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ನಾಯಕರಾದ ಪ್ರಕಾಶನ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರಿಗೆ ಹಾಗೂ ಗಣೇಶನ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರಿಗೆ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲನೇದಾಗಿ ಅಭಿನಂದನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ. ಕಡಕಲಾಟ, ಹಿರೇಕುಡಿ ಮತ್ತು ಅಂಕ್ಲಿ ಈ 3 ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಗಳನ್ನ ಜನಸಂಖ್ಯೆ ಆಧಾರ ಮ್ಯಾಗ ಅವನ್ನ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿ ಅಂತ ಮಾಡಿದೆವು ಅಂತ ಹೇಳಿಕೆ ತುಂಬಾ ಸಂತೋಷ ಇವತ್ತು ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ. ಯಾಕೆ ಮಾಡಬೇಕು ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿ? ಸುಮಾರು ಇವತ್ತ ನಮ್ಮ ಕಡಕಲಾಟ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಭಯಂಕರ
ವಿಸ್ತೀರ್ಣ ಆಗಿ ಜನಸಂಖ್ಯೆ ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಾಗೈತಿ. ಅದ ಪ್ರಕಾರ ಅಂಕಲಿ ಕೂಡ ಆಗೈತಿ, ಅದ ಪ್ರಕಾರ ಹಿರೇಕುಡಿ ಕೂಡ ಆಗೈತಿ. ಹಿರೇಕುಡಿ ಹೋಗಿ ಅದು ಚಿಕ್ಕೋಡಿಯಾಗ ಕೂಡೈತೆ. ಆ ಒಂದು ದೃಷ್ಟಿ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾವು 3 ಪಂಚಾಯತಿಗಳನ್ನ ಇವತ್ತು ಮೇಲ್ದರ್ಜೆಗೆ ಏರಿಸಿದೀವಿ. ಇದು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಗೆ ಅನುದಾನ ಬರುವುದಿಲ್ಲ. ಭಾಳ ಅಂದ್ರೆ ನರೇಗಾದ್ಮ್ಯಾಗ ಅವ್ರು ಅವಲಂಬಿಸಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಇದು ಮಾಡಬೇಕಾಗ್ತೈತಿ. ಆದರೆ ಇವತ್ತು ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿ ಆಗೋದ್ರಿಂದ 15 ಫೈನಾನ್ಸ್ 15ನೇ ಹಣಕಾಸ SFC ಗ್ರಾಂಟ ಮತ್ತು ವಿಶೇಷವಾಗಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ನಿಧಿ ಇವೆಲ್ಲ ಕೂಡಿದ್ರೆ ಹೆಚ್ಚಿನ ಅನುದಾನ ಆ 3 ಪಂಚಾಯತಿಗಳಿಗೆ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿಗೆ ಬರ್ತಾವಂತ ಈ ಸಂದರ್ಭ ಹೇಳ್ತೀವಿ. ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಇವತ್ತು ಇಷ್ಟೊಂದು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಾಗ ತಾವೆಲ್ಲರೂ ಬಂದಿದ್ದೀರಿ. ಮುಂದಿನ ಚುನಾವಣೆದಾಗ ನೀವು 28ನೇ ಚುನಾವಣೆದಾಗ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಗಣೇಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವ್ರನ್ನ ಅಸೆಂಬ್ಲಿಗೆ ವಿಧಾನಸಭೆಗೆ ಕಳಿಸ್ಬೇಕಂತ ಕೇಳ್ಕೊಂಡು ಒಂದು 2 ಮಾತುಗಳನ್ನ ಮುಗಿಸ್ತೇನೆ. बातमी आवडल्यास बेल आयकॉनला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तसेच ताज्या बातम्या, कमर्शियल जाहिराती व वाढदिवसाच्या जाहिरातींसाठी KN न्यूजला संपर्क करा. मोबाईल क्रमांक 98 45 85 47 44.